देश आणि विदेशातील हजारो नव्हे तर लाखो पर्यटकांचं केंद्रबिंदू असलेल्या रत्नागिरी येथील गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी बंदराची झालेली दुरावस्था पाहून पर्यटकात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे। एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, खासदार आमदार पर्यटनाला चालना मिळावी म्हणून भाटे समुद्र किनारी रत्नागिरी पर्यटन महोत्सव भरवित आहेत। ही बाब स्वागतार्ह असली तरी मंडळी बंदरासह जिल्हा नव्हे तर रत्नागिरी शहर आणि परिसरात असलेल्या पर्यटन केंद्राची झालेली दुरावस्था पाहून भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणण्याची वेळ पर्यटकांवर आलेली आहे। रत्नागिरीतील मांडवी जेटीवर हजारो पर्यटक फिरण्यासाठी आणि विशेष करून अथांग समुद्र किनारा आणि समोरच असलेला ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी येत असतात। परंतु दुर्दैवाने मात्र त्याची झालेली दुरावस्था पाहून पर्यटक शासन आणि प्रशासनाच्या नावे खडे फोडतात। ही बाब अतिशय गंभीर असल्याचं बोललं जात आहे। पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, माजी पालकमंत्री तथा या मतदारसंघाचे आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी आणि शासनाच्या पर्यटन विभागाला मांडवी बंदराच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल जराही चीड अथवा राग येऊ नये याबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि विशेष करून पर्यटकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। दोनच्या संख्येने ते पर्यटक येत असतात आणि एकंदरीत हे सगळं बघितलं की त्यांचा अपेक्षाभंग होतो। त्यामुळे समुद्र किनारी स्वच्छ पाहिजे। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर म्हणालेच आहेत की स्वच्छता सर्वात महत्त्वाची, ती ही दिसली पाहिजे कुठेतरी, असं मला वाटतं। रत्नागिरीतलं नागरिकांचं एक विरंगुळ्याचं ठिकाण आहे मांडवी बंदर। ते पूर्वीपासून इथे फार लोकांचे येणे पर्यटक देखील इथे येतात, परंतु इथे ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा आजपर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत। त्याच्यामुळे लोकांची ही गैरसोय होते की इथे कुठे जर एखाद्या टॉयलेटला जायचं असेल किंवा एखाद्या नदीला वगैरे जायचं असेल तर लोकांना इथे काहीच सोय नाही। त्यामुळे फार कुचंबना होते लोकांची आणि बरेचसे पर्यटक इथे येतात। त्यांना म्हणजे फार सुंदर इथलं वातावरण वगैरे सगळं छान आहे, परंतु इथल्या गैरसोयीमुळे लोकांची निराशा होते। आघाडीची सत्ता जाऊन भाजप सेना युतीची सत्ता येऊन देखील रत्नागिरी आणि कोकणातील पर्यटन केंद्राचा विकास होऊ नये अथवा त्यांच्या शिलेदारांचं पर्यटनासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष नसावं, ही बाब खेदजनक आणि चीड निर्माण करणारी आहे। निसर्गानं भरभरून दिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, आरेवारे, भगवती बंदर, मांडवी, भाटे, झरी विनायक, पांढरा समुद्र, पावस, गणेशकुळे यांसारखी हजारो पर्यटन ठिकाणं येथे आहेत। परंतु शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं त्याकडे लक्ष नसल्याबद्दल पर्यटकात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। प्रत्येक वेळी पर्यटनांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे अशी घोषणा करून वेळ मारून नेणाऱ्या शासनाच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। मांडवी समुद्र किनारा आणि जेटीच्या दुरावस्थेबाबत शासनानं वेळीच पावलं उचलली नाहीत तर हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ इतिहास जमा होईल आणि त्याला शासन जबाबदार असेल असं देखील बोललं जात आहे। तरी येणाऱ्या पर्यटन महोत्सवापूर्वी तरी गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी पर्यटन स्थळाची सुधारणा करावी असं पर्यटकात बोललं जात आहे। आपली दुरवस्था झालेली आहे संपूर्ण पर्यटनासाठी हे स्थळ हे केलेलं होतं, पण अद्याप इथे काही सुधारणा झालेली नाही आहे। तर इथली बाकं, इथली गार्डन किंवा इथलं असं याचं काही फंड्स निर्माण व्हायला पाहिजे आणि जरा व्यवस्थित सुधारणा व्हायला पाहिजे। इथे बरीच बाकं मोडकी आहेत, कोणी अपंग वगैरे असं आले ना तर त्याच्या जरा त्रासदायक होऊ शकतो। वृद्ध माणसे, मुलं येतात, बाकं वाढून कोलमडण्याची शक्यता असते, तर ते जरा व्यवस्थित व्हावं असं वाटतं।